सोन्याची किंमत 1 लाखांवर पोहोचणार. 2022 साली 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,000 रुपयांच्या आसपास होती. पुढे अवघ्या 2 वर्षात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या रिपोर्टनुसार 19 मार्च 2025 रोजी सोन्याची किंमत प्रति तोळा सर्वाधिक म्हणजे तब्बल 91,000च्या घरात गेली. तर प्रश्न असा आहे की सोन्याचे भाव इतके का वाढतायत? याची काही 4 महत्त्वाची कारणं आहेत. पण त्यापैकी सर्वात मोठं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांमुळे ट्रेड वॉरचा धोका सतत वाढत आहे. याशिवाय मोठी आर्थिक मंदी जगभर येणार असाही अंदाज अनेकांनी वर्तवलाय. जेव्हा आर्थिक मंदी येणार असते तेव्हा प्रत्येक देश सर्वात सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे पाहत असतो. म्हणूनच प्रत्येक देशात सोन्याची मागणी वाढलेली आहे. परिणामी गोल्ड रेट दिवसाला वाढत चाललेला आहे. ज्या देशाकडे सर्वाधिक सोनं असतं तो देश कोणत्याही युद्धाला, आर्थिक मंदीला, महागाईला तोंड देऊ शकतो. म्हणूनच जगाची आर्थिक महासत्ता अमेरिका आहे. अमेरिकेकडे तब्बल 8,133.46 टन इतकं सोनं आहे, ज्याची किंमत $6 बिलियन पेक्षा जास्त आहे. भारताकडे अमेरिकेच्या तुलनेत 840 टन इतकं सोनं आहे. पण गंमत अशी की आपल्या देशात सरकारकडे सोनं आहेच, पण प्रत्येक घराघरात सुद्धा सोनं आहे. त्यामुळे एक मोठा अनआयडेंटिफाईड साठा भारताकडे असल्याने भारत सुद्धा कोणत्याही स्थितीत पुन्हा उभा राहू शकतो असं म्हटलं जातं. याशिवाय लग्नसराईचा काळ, शेअर मार्केटची पडझड, डॉलरची घसरण ही सुद्धा सोन्याच्या किमती वाढण्यामागची 3 महत्त्वाची कारणं आहेत. सांगायचा मुद्दा काय? जगात राजकीय आणि व्यापारिक दृष्ट्या काहीतरी मोठे बदल घडणार आहेत. त्यावेळी आपण सुरक्षित असावं म्हणून सोन्यातली गुंतवणूक वाढते. भले शेअर मार्केट, म्युच्युअल फंड सोन्यापेक्षा जास्त रिटर्न्स देवोत, पण जेव्हा संकटाचा काळ असतो तेव्हा अवघं जग सोन्याकडेच धावतं. हेच पुन्हा एकदा सिद्ध होतंय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा घेता का सोनं महाग असूनही?